नमस्कार मित्रांनो, मी माया अभंग. मी आज तुम्हाला गिरनार पर्वताबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. गिरनार पर्वतावर तुम्ही एकदा तरी जाऊन गुरुदेव दत्तांच्या चरणी मस्तक टेकून या. गुरुदेव दत्त. गिरनार पर्वताचे स्थान हे गिरनार पर्वत गुजरात राज्यातील जुनागड जवळ आहे. हे सौराष्ट्र देशातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध पर्वतापैकी एक आहे. इथलं गिरनारची उंची अंदाजे 1100 मीटर आहे. त्यामुळे हे सौराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत आहे गिरनार हे. गिरनारची पायऱ्यांची संख्या इथली पायऱ्यांची संख्या गिरनार शिखरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 10,000 ते 15,000 दगडी पायऱ्या आहेत इथल्या. धार्मिक महत्त्व जैन धर्मांचं. इथे 22वेळा तीर्थकर भगवान श्री नेमिनाथ यांनी तपश्चर्या व मोक्ष प्राप्ती केली होती इथे. त्यामुळे गिरनार जैन लोकांसाठी अतिशय पवित्र स्थान आहे इथलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे इथे दत्तात्रय मंदिर, अंबा माता मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिर अशी अनेक हिंदू मंदिरे आहेत. हे चित्रकूट पर्वत आध्यात्मिक व साधनेसाठी खूप प्रसिद्ध आहे इथलं मंदिर. गिरनार जवळ जुनी जैन मंदिरे, विशेषतः नेमिनाथ मंदिर आणि शतकातील प्राचीन शिल्पकारांची उत्तम उदाहरणं आहेत तिथले. आणि गिरनार परिसरातील सम्राट अशोकांचे शिलालेख आहेत इथले, ज्यामुळे या प्रदेशातील प्राचीन इतिहास अधोरेखित होतो इथला. जगातील सर्वात लांब रोपेमधील एक असं छान एकदम हे उदर मोठा कंठ हे 2020 मध्ये पूर्ण झाला आहे. त्या शिखरावर जाणे सोपे झाले आहे. गिरनार परिसरातील सम्राट अशोकांचे शिलालेख आहेत, ज्यामुळे या प्रदेशातील प्राचीन इतिहास अधोरेखित केला आहे. आध्यात्मिक यातले कार्यक्रम इथले भावना मेळा आणि हा गिरनार पाश्चात्य लोकांसाठी मोठा धार्मिक जत्रा मेळा आहे इथलं ट्रेकिंग आणि पर्यटक इथले खूप उत्तम आणि छान आहेत. गिरनार पर्वत ट्रेकिंग आणि आध्यात्मिक यात्रा, निसर्गरम्य ऐतिहासिक स्थळे याचा संगम आहे इथला. फेब्रुवारी हा महिना थेट इथे लोक भेट देतात. सर्वोत्तम काळ मानला जातो इथला. असे असलं तुम्ही गिरनारला एकदा तरी जाऊन भेट घेऊ शकता. गिरनार हे इतकं सुंदर ठिकाण आहे ना, जाऊन एकदा गुरुदेव दत्तांचं ठिकाण हे. इथे तुम्ही जर गेलात ना, इथे भंडारा पण असतो. इथे वरतून पायऱ्या चढून वरती गेले की गुरुदेव दत्तांचं मंदिर, पादुका, पायऱ्या साईडनं त्यांनी ते ऊद लावतात तिथे. इतका सुंदर वास येतो ना त्या उदांचा. आपण कधी इतकं पटापट जातो ना पायऱ्या, कधी कळतच नाही आपल्याला. आम्ही पण गेलो होतो तिथे. खूप आनंद, देवाची खूप हे वाटलं तिथे. मग आम्ही आरती केली वगैरे, थोडंसं थांबलो देवाजवळ. मग आम्ही भंडारा पण, तिथला प्रसाद इतका सुंदर असतो ना की मन तृप्त करून टाकतो तिथला प्रसाद खाल्ल्याने. त्याच्यामुळे जाऊन एकदा गिरनारचं वातावरण इतकं सुंदर आहे ना की पायऱ्यांवरून जाताना आपल्याला ना असं वाटतं आपण स्वर्गात गेलो असं वाटतं. इतकं सुंदर ना की आजूबाजूने सगळं धुकं आणि वातावरण खूप सुंदर आहे. म्हणून तुम्ही एकदा तरी सगळ्यांनी गिरनारला जाऊन गिरनारची परिक्रमा करून या, म्हणजे मला जरा मन मोकळं आणि आनंदित वाटेल. जय गुरुदेव दत्त.